नमस्कार मित्रांनो, आता माझ्याकडे सोलापूर पुणे नॅशनल हायवेला अगदी असा प्लॉट आलेला आहे की एकमेव प्लॉट ह्या भागामध्ये कुठेच मिळत नाही. हायवे टच एक पाय, हायवेवर तर दुसरा पाय रस्त्यावर आहे. रस्त्याला जे फ्रंट आहे 260 फुटाचा फ्रंट तुम्हाला सोलापूर पासून पुण्यापर्यंत कुठेच मिळणार नाही. 1 एकर 40 गुंठ म्हणजे 1 एकर प्लॉट आहे, म्हणजे 40 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. 260 फूट आहे तर लांबी अशी आतमध्ये 160 फूट आणि असं 260 फूट हायवेला. तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्टली कुठं आहे की सोलापूरपासून अगदी 15-20 किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे. 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती. तर या इतर माहिती घ्या. तर मित्रांनो, हे सोलापूर पुणे हायवे नॅशनल हायवे आहे. ह्या हायवेला सोलापूरपासून अगदी 15-20 किलोमीटरवरती 15-20 किलोमीटरवरती एक एकर देणे आहे. म्हणजे 40 गुंठ्याचा एक प्लॉट आहे. फ्रंटेज आहे 260, लांबी आहे 120. तर हे बघा, हे असं हायवे आहे. हे इकडे जातो, एक पाय रस्त्यावर आहे तर एक पाय शेतात आहे. हे बघून घ्या, असा प्लॉट आहे. आता इतर माहिती तुम्हाला देतो. ह्याला पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. हे बघून घ्या, असा वॉल ह्याला असा वॉल कंपाऊंड आहे. हे बघा, असं वॉल कंपाऊंड आहे. हे बघा, असं संपूर्ण ह्याला वॉल कंपाऊंड आहे. ह्या शेती 40 गुंठ्याला पूर्ण वॉल कंपाऊंड आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने आहे. हा संपूर्ण टेबल पीस आहे. हे बघा, हे आपण आता आतमध्ये आलो प्लॉटमध्ये. या पद्धतीने वॉल कंपाऊंड आहे आणि रस्त्याच्या म्हणजे बरोबरीने हा प्लॉट आहे. हे बघा, असा रस्त्याच्या बरोबरीने प्लॉट आहे. हे बघा, की जेणेकरून खड्डा वगैरे काहीच नाही. सरकारी मोजणी झालेली आहे. पूर्ण प्रॉपर्टी क्लिअर आहे. ते आमच्या मित्राचीच आहे. आपण प्लॉटमध्ये उभारलो. एक पाय रस्त्यावर आहे हायवेला, दुसरा पाय जागेवर आहे, आपल्या प्लॉटवर आहे. 40 गुंठ्याचा प्लॉट आहे. फ्रंटेज मोठा आहे. आता सांगितलं तुम्हाला 260 फूट. दळवी म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचा स्वतःचा प्लॉट आहे. तर आता दळवी साहेब बोलतील तुम्हाला. तर चला. तर हे दळवी साहेब आहेत, हे माझे मित्र आहेत. स्वतः ह्यांचाच तो प्लॉट आहे. तर त्यांच्याकडनं आपण मालकाकडनं सुद्धा माहिती घेऊयात. आता आपण त्यांना विचारूयात काय म्हणजे कशा प्रकारे प्लॉटला काय आहे, का मोजणी झाली आहे, क्लिअर प्रॉपर्टी आहे. तर ते आता आपल्याला सांगतील. दळवी साहेब बोला. नमस्कार, जय हरे. मी काशीनाथ दळवे बोलतो. 1 एकर जमीन म्हणजे 40 गुंठे. सर्व सरकारी मोजणी वगैरे सगळं क्लिअर केलेली आहे. आणि एकूण मोळ येणार आहे. इकडं सोलापूर जाणारा रस्ता आहे. हायवे टच 260 फूट फ्रंटेज आहे आणि अशी 160 फूट असं रुंदी आहे. आणि साधारण जमीन 40 गुंठे आहे. सरकारी मोजणी वगैरे केलेली सगळं क्लिअर प्रॉपर्टी आहे. तर ह्या जमिनीची किंमत 9 लाख रुपये गुंठा सांगतोय. बसल्यानंतर काय कमी जास्त होईल. पेपर सगळे क्लिअर, सगळं पूर्ण कंपाऊंड मारले आहे. आणि इकडं कांचन हॉटेल आहे, इकडं रायगड हॉटेल आहे, मध्ये गट्टूचं फॅक्टरी आहे. ह्याच्यातली 1 एकर आपण जागा घेतली आहे. कशासाठी? पंप, हॉटेल, लॉजिंग, हे सर्व कुठलीही वस्तू तुम्हाला करायची मदत करता येते. म्हणून ह्याच्यासाठी फ्रंटेज कुठं बी जावा तुम्ही एवढा फ्रंटेज मिळणार नाही. रोड टच, इथं उड्डाण पूल नाही, बायपास नाही, कुठलंही इथं अडचण नाही. तुम्ही स्वतः येऊन एकदा व्हिजिटवर बघणे, मग तुम्हाला रेट थोडाफार नॉर्मल कमी जास्त होईल. मी स्वतः काशीनाथ दळवे बोलतोय. आणि तुम्हाला काय माहिती असेल, कागदपत्र, सरकारी मोजणी, सगळं पेपर तुम्हाला बघायला मिळतील. आणि या जाग्यात कुठलीही अडचण नाही, कुठलीही काय वाद वगैरे नाही. सगळं पूर्ण कंपाऊंड 10 वर्षाखाली मारलेलं आहे. ही झाडं वगैरे सगळे लावलेत आणि पूर्ण हायवे टच आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर मी स्वतः मालक आहे किंवा आमचे शिवशरण आमचे मित्र आहेत. आमचे दोघांचे नंबर मोबाईलमध्ये दिले आहेत. त्या नंबरवर पुन्हा कॉन्टॅक्ट करा. आम्ही दोघं तुम्हाला संपर्क करणार. आमचे जुनेच मित्र संबंध आहेत त्यांचे आमचे. त्याच्यामुळे त्यांनी आमची पंढरपूर आलेत. आता व्हिडिओ काढला. ह्या व्हिडिओमध्ये काय अडचण असेल तर आमचे शिवशरण पाटील सांगतील. जय हरी, नमस्कार. चला, मग आम्ही सांगितलं होतं ही जमीन कुठल्या हद्दीत आहे सांगायचं विसरलं होतं. ही जमीन लांबोटी हद्दीमध्ये आहे. त्याचा उतारा वगैरे लांबोटी हद्दीमध्ये निघतंय. आणि जमीन अगदी लांबोटी बसतं, जयशंकर हॉटेल बसतं अगदी नजीकच्या हॉटेलवर. आणि इथून आपला टोल नाका सुद्धा जवळ आहे. त्यामुळे जमीन तुम्ही विचार करून जागेवर येऊन जमीन पाहून मग ह्या गोष्टीवर विचार करा. आमचे शिवसेना बोलतील. आता तर मित्रांनो, ही जमीन आहे सोलापूर पुणे
रोडला डांबरीला येतो 260 फूट फ्रंट आहे आणि ह्याला ऑल कंपाऊंड आहे. सरकारी मोजणी झालेले रोडच्या लेवलनी प्लॉट आहे. कुठं खड्डा वगैरे काही सुद्धा नाही. पूर्ण टेबल पीस आहे. त्याच पद्धतीने हे काय लांबोटी गावच्या हद्दीमध्ये येतं. लांबोटी गावच्या हद्दीतला हा उतारा निघतोय. अगदी इथं तुम्हाला कमर्शियलमध्ये तुम्ही मंगल कार्यालय, हॉस्पिटल, हॉटेल, पेट्रोल पंप कोणताही व्यवसाय काढा, कारण इथं MIDC पण जवळ आहे. त्यामुळं हायवेला असल्यामुळं ह्याला कमर्शियल यूज एक नंबर होतो, कारण फ्रंटच तेवढा मोठा आहे. सगळी सुविधा उपलब्ध आहे. आजूबाजूला पेट्रोल पंप, हॉटेल म्हणजे कारखाने, कंपनी किंवा ढाबे सगळे इथं व्यवस्था आहे. अगदी नॅशनल हायवेला आहे. आणि मालकाने मागाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की पर गुंठा 9 लाख रुपयाप्रमाणे सांगितलं आहे. मात्र बैठकीला बसल्यानंतर निगोशिएबल आहे, कमी जास्त होणार आहे. त्याच पद्धतीने यात्रा कालावधी दरम्यान मी 8 ते 10 दिवस माझा मोबाईल बंद ठेवला होता. तर आता 2 दिवस झाले, कालच्यापासून मी मोबाईल चालू केलेला आहे. ज्यांना महाराष्ट्रभरातून मला फोन येत होते की ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा प्रॉपर्टी द्यायची आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा, सेवा दिली जाईल. प्रॉपर्टी घेणाऱ्यासाठी किंवा देणाऱ्यासाठी माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस येणाऱ्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.